गेले काही दिवस लोणावळ्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता चोऱ्या, दरोडे आणि बलात्काराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। काही दिवसापूर्वीच एका आदिवासी तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला हप्ता होत नाही तोच 26 जुलै रोजी पुन्हा एका गुन्ह्याची नोंद लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे आणि ती घटना म्हणजे लोणावळ्यात एका 23 वर्षीय तरुणीचे 25 ते 30 वयोगटातील 3 जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला। या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीचा आहे असे सांगण्यात आलेले आहे। तरुणीच्या तक्रारीनुसार 25 जुलै रोजी रात्री 9च्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणी धाम मंदिराजवळील तुंगारली येथून एकटी पायी चालत जात असताना 3 अनोळखी तरुणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले। तिघांनी तिचे हात बांधून धावत्या कारमध्ये अत्याचार करून तसेच 26 जुलै रोजी पहाटेपर्यंत अत्याचार केल्यानंतर कार बाहेर फेकून दिले। या गंभीर घटनेची दखल घेत लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली। तक्रारदार तरुणीने 3 अनोळखी तरुणांविरोधात तक्रार दिली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून एक आरोपीस अटक केले तसेच उर्वरित 2 आरोपींचा तपास चालू आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली। लोणावळा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 287/25 हा आज दुपारी दाखल करण्यात आलेला होता। एका मुलीवर 3 लोकांनी अत्याचार केल्याची FIR होती, परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे जास्ती माहिती देणं योग्य होणार नाही तपासाच्या दृष्टीतून, परंतु गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। सध्याच्या आम्हाला जे प्राथमिक तपास आहे त्याच्यात एकाच आरोपीने गुन्हा केल्याचा निष्पन्न झालेला आहे। तपास चालू आहे सध्या, ते आम्ही आरोपीस ताब्यात घेतलेला आहे। सध्या तपासाच्या दृष्टीने इतर माहिती देणं उपयुक्त होणार नाही, आम्हाला त्याच्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही जसं निष्पन्न होईल पुढे तपास साधारणतः 12 तासाच्या आत आम्हाला आरोपी मिळालेला आहे।